पहिली गोष्ट म्हणजे मी आता माझं एक तुम्हाला सांगायचं झालं तर मी शिवसेना एवढी वाढीसाठी इथनं ह्या लक्षतीर्थमध्ये शिवसेना समीकरण हे रमेश खाडे काय आणि रमेश गाडे म्हणजे इथल्या लोकांनी धनुष्यबाण हे रमेश खाड्यांच्या ह्याच्यात हे केलाय. कुठेही जावा, वाडीत जावा, तिकडं आजूबाजूला माझ्या कॉलनीत जावा, इथं तुम्हाला सगळं जाणवेल. आज ही माणसं जे मला तिकीट नाकारल्याबद्दल जी भावनिक झालीत आणि त्या भावनिकच्या उद्रेक म्हणजे असं झालं की बाईक लेडीज बिडीज अशा येऊन रडल्या गळ्याला पडून की रमादा एवढं करून जर तुला सांग पक्ष असा करतोय तर तू मागं थांबायचं नाहीस. काय आता मी जे उभारलो ते माझी एकट्याची ताकद आहेच, पण त्याच्याबरोबर मला काँग्रेसमधल्या नाराजांची आहे, भाजपवाले आहेत, अनेक गट माझ्याबरोबर आहेत आणि निवडून येणार हे मी 100% खात्री देतोय. का माझ्या कुठल्या नेत्यावर माझा राग नाही, काय नाही, कारण थोडा बहुत असणार आणि का असू नये, बरोबर आहे नाही, का असू नये माझा राग काय केलं नाही पक्षासाठी ते पक्षाने मला सांगायला पाहिजे हो की बाबा होय रमेश खाडे तुम्ही असं चुकलाय तसं चुकलाय. मी हे काम करत असताना एवन घराला जेवढा वेळ दिलेला नाही तेवढा मी पक्षासाठी वेळ दिलाय. हे कमी नाही, झेल भोगले कोर्टात तर आम्ही महिन्यात 4-5 वेळा आमच्या ठरलेल्या फेऱ्या असतात. मी असं म्हणा नेत्याचे दोष आहे, नेते सुद्धा आमच्या संगत होते, पण मी एवढा वेळ देऊन सगळं करून जर पक्षाला एक तिकीट जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देत नसाल तर हे मला वाईटच वाटणार आहे.